श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। धनतेरस हा दिवाळीचा दुसरा दिवस आहे। हा 29 ऑक्टोबर 2024 मंगळवारी आलेला आहे। या दिवशी धनतेरस दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे, पूजा मांडणी कशी करायची आहे, त्याचबरोबर या दिवशी यमदीपदान हे केलं जातं। ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल। धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरी देवांची पूजा ही केली जाते। धन्वंतरी देवता हे भगवान विष्णूंचे एक अवतार आहेत। त्यांची पूजा ही या दिवशी केली जाते। कुटुंबातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभते धन्वंतरी देवांची पूजा केल्याने। त्यामुळे या दिवशी धन्वंतरी देवताची पूजा करायची असते। ते आरोग्याचे देवता आहेत। हे समुद्र मंथनातून बाहेर आलेले 14 रत्ने आहेत। त्यापैकी एक रत्न म्हणजे धन्वंतरी देवता आहेत। त्यांची पूजा आपण केल्याने आपल्याला चांगले आरोग्य आहे ते मिळतं, म्हणून यांची पूजा आहे ती करायची असते। धन संपत्ती हे आपले खरे धन नाही, तर आपले शरीर हेच आपले खरं धन आहे। आपले शरीरच चांगले असेल तर आपण सर्वजण काहीही मिळवू शकतो। आपल्याला आपल्या शरीराने साथ देणं खूप गरजेचं असतं, म्हणून या दिवशी धन्वंतरी देवांना प्रार्थना करायची आहे। मला तसेच माझ्याजवळील सर्वांना कोणत्याही प्रकारची व्याधी आजार होऊ देऊ नको अशी प्रार्थना आहे ती करायची आहे। किंवा जरी कोणाला एखादी व्याधी किंवा आजार असेल तर तो बरा होऊ दे अशी प्रार्थना आहे ती आपल्याला या दिवशी धन्वंतरी देवांना करायची असते। हे जे संपूर्ण वर्ष आहे ती मला व माझ्या कुटुंबाला, त्याचबरोबर माझ्याजवळील सर्वांना निरोगी आणि छान आणि सुंदर जावे अशी प्रार्थना करायची आहे। बरेच जण या दिवशी धनाची म्हणजेच पैसे, दागिने यांची पूजा आहे ती करतात। प्रत्येक जणांची परंपरा ही वेगळी असते, त्यानुसार ते करत असतात। गाव बदलले, शहर बदलले की प्रथा बदलते, त्यानुसार तुम्ही या दिवशी तुमच्याकडे जशा प्रकारची प्रथा असेल त्यानुसार तुम्ही पैसे, नाणे, दागिन्याची जर पूजा करत असतील तर तुम्ही नक्कीच करा। पण त्याचबरोबर ही पूजा आहे ती आपल्याला या दिवशी करायची असते, कारण याच पूजेला खरा मान असतो। या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा करायची असते, म्हणून आपण अशा पद्धतीची पूजा मांडणी आहे ती करा। आता आपण पाहणार आहोत की पूजा मांडणी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे ते आता आपण पाहूया। मांडणी करण्यासाठी आपल्याला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे। त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे ते अंतरायचं आहे, जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्याप्रमाणे। आता आपण प्रथम काय करणार आहोत की प्रथम दीप आहे तो आपल्याला प्रज्वलित आहे तो करून घ्यायचा आहे, आणि त्या दिव्याची आपल्याला पंचोपचारी पूजा आहे तीही आपल्याला करून घ्यायची आहे। दिव्याला हळदी कुंकू अक्षता आपल्याला अर्पण आहेत त्या करून घ्यायच्या आहेत। फूल अक्षत आहेत ते अर्पण आहेत ते करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला आचमन आहे ते करायचे आहे। आता आचमन कसं करायचं आहे ते आता आपण पाहूया। आता आपण आचमन करणार आहोत। आचमन करताना आपल्याला पहिल्यांदा एक पळीवर पाणी आहे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये घ्यायचं, ओम केशवाय नमः, नंतर ते प्यायचं आहे। नंतर दुसऱ्यांदा आपल्याला घ्यायचं आहे ओम माधवाय नमः, नंतर तेही प्यायचं आहे। तिसऱ्यांदा म्हणायचं आहे ओम नारायण नमः, तेही प्यायचं आहे। आणि चौथ्यांदा आपल्याला म्हणायचं आहे ओम केशवाय नमः आणि ओम विष्णुवे नमः, म्हणून आपल्याला ते पाणी आहे ते खाली तामनात आहे ते सोडायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला आचमन आहे ते करायचं आहे। यानंतर आपल्याला जो संकल्प आहे तो आपल्याला सोडायचा आहे या पूजेचा। तर तो कसा सोडायचा आहे की आपल्याला त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला फूल घ्यायचं आहे, त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आहे ते आपल्याला सगळं काही आहे ते आपल्याला घ्यायचं आहे, आणि आपल्याला संकल्प आहे तो सोडायचा आहे। तर तो संकल्प आता कसा सोडायचा आहे ते आता आपण पाहणार आहोत। आपल्याला काय काय म्हणायचं आहे ते आता आपण पाहूया। अशा पद्धतीने आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि बोलायचं आहे, मी प्रियंका कश्यप गोत्रात उत्पन्न झालेली परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी, माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक, वाचिक, मानसिक दारिद्र्य निवारण घेऊन क्षेम, शौर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर्य, अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल सुरक्षित राहण्यासाठी, तसेच गुरु, आई वडील यांची भक्ती व सेवा सानिध्य प्राप्तीसाठी, घरातील क्लेश निवारण होऊन घरात एकोपा राहण्यासाठी, यथाशक्ती यथाज्ञानाने दीपावली निमित्त श्री धनत्रयोदशी पूजन करत आहे अशी मनोभावे आपल्याला प्रार्थना आहे ते करायचे आहे। आणि हे जे आपल्या हातातील आहे ते आपल्याला तामनात आहे ते सोडून द्यायचं आहे। आता हे जे पाणी आहे ते आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला आहे ते आपण घालायचं आहे, फक्त तुळशीला आपल्याला घालायचं नाही, हे आपल्या लक्षात आहे ते ठेवायचं आहे। आता आपल्याला प्रथम आहे ती कलश स्थापना आहे ती करायची आहे। त्यासाठी आपल्याला थोडंसं तांदूळ आहे ते ठेवून आहे ते घ्यायचे आहेत,
आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकू आहे ते आपल्याला टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला कलश आहे तो ठेवायचा आहे। अशा पद्धतीने कलश स्थापना। आपल्याला कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे, सुपारी एक रुपयाचं नाणं, त्याचबरोबर अशी जी 5 विड्याची पानं आहेत ती आपल्याला लावून घ्यायची आहेत आणि त्यावरती आपल्याला नारळ आहे तो आपल्याला ठेवून द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला कलश स्थापना आहे ते आपल्याला करून घ्यायची आहे। नंतर आपण जो नारळ ठेवलेला आहे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, त्याची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे। अक्षदा, हळदी कुंकू सर्व काही वाहून एक पुष्प आहे ते अर्पण आहे ते करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला कलशाची स्थापना आहे ती करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना आहे ती करून घ्यायची आहे। गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी प्रथम आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं आपल्याला 11 वेळा आहे ते बोलायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे। यानंतर ही जी मूर्ती आहे ती आपल्याला स्वच्छ आहे ती कपड्याने आहे ती पुसून घ्यायची आहे आणि नंतर तिची स्थापना आहे ती करायची आहे। इथं मी 2 विड्याची पानं ठेवलेली आहेत, त्याच्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि नंतर यावरती गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना आहे ते आपल्याला करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, अक्षता आहेत त्या अर्पण करायच्या आहेत। यानंतर एक फूल आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे, फूल अर्पण करून घ्यायचं आहे। यानंतर गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला एक भरीव चौकोन आहे तो काढायचा आहे असा आणि गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो ठेवायचा आहे। अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर यानंतर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे। मूर्ती आहे तांब्यात घ्यायची आहे। ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्रीसूक्त तेही म्हणू शकता। 11 वेळा ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र जप आहे तो आपल्याला करायचा आहे। यानंतर ही जी मूर्ती आहे त्या आपल्याला स्वच्छ पुसून आहे ती घ्यायची आहे आणि नंतर हिची स्थापना आहे ते आपल्याला ती जी विड्याची 2 पानं ठेवलेली आहेत त्याच्यावरती आपल्याला स्थापना आहे ती करायची आहे। नंतर आपल्याला लक्ष्मी मातेची स्थापना आहे ती करायची आहे। त्यासाठी 2 विड्याची पानं घेतलेली आहेत, त्यावरती थोड्याशा अक्षता आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ती आपल्याला त्यावरती ठेवून घ्यायची आहे। हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यानंतर अक्षता आहेत त्या वाहून घ्यायच्या आहेत, पुष्प आहे ते अर्पण आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे माता लक्ष्मीला। अशा पद्धतीने आपण माता लक्ष्मीची पूजा आहे ती करून घ्यायची आहे। यानंतर आपण धन्वंतरी देवतांचा हा जो फोटो आहे माझ्याकडे अशा पद्धतीचा आपल्याला फोटो आहे तो आणायचा आहे आणि अशा फोटोची आपल्याला या दिवशी पूजा आहे ती करायची असते। त्या फोटोवरती आपल्याला आता अभिषेक आपण करू शकत नाही, म्हणून आपण फक्त नुसतं फूल घेऊन थोडंसं पाणी आहे ते असं शिंपडायचं आहे। अशा पद्धतीने आपण करायचं आहे आणि नंतर या फोटोला आपल्याला हळदी कुंकू आहे ते लावून घ्यायचं आहे। हळदी कुंकू लावल्यानंतर आपण अक्षता आहेत त्या अर्पण करून घ्यायच्या आहेत आणि एक फूल आहे ते अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला फोटोची पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे। आता आपल्याला नैवेद्य आहे तो ठेवायचा आहे। नैवेद्य आपल्याला काय ठेवायचा आहे की या दिवशी नैवेद्य आपल्याला कोणता ठेवायचा, तर या दिवशी नैवेद्य आहे तो आपल्याला जे धन आणि गुळ आहे याचा हा नैवेद्य आहे तो ठेवला जातो। या दिवशी या नैवेद्याला खूप असं महत्त्व असतं आणि हाच नैवेद्य खरा महत्त्वाचा असतो आणि या नैवेद्याला मान असतो, म्हणून हा नैवेद्य आहे तो आपण धन्वंतरी देवांच्या फोटोच्या समोर आपल्याला एक चौकोन करून घ्यायचा आहे आणि त्यांच्यासमोर आपल्याला हा नैवेद्य आहे तो ठेवायचा आहे अशा पद्धतीने। आणि नंतर आपल्याला माहीतच आहे की आरोग्याचे देवता आहेत हे धन्वंतरी देवता समुद्र मंथनातून प्रकट झालेले आहेत। जे 14 रत्न बाहेर निघालेले त्यातील एक रत्न हे आहेत, त्यामुळे आपण ते आरोग्याची देवता असल्यामुळे आपल्याला आरोग्याच्या संदर्भात ज्या काही आपल्याकडे वस्तू असतील, आता माझ्याकडे बघा आले, लसूण, त्यानंतर कडुलिंब, कढीपत्ता हे आहे, हे मी या पूजेमध्ये आहे ते ठेवलेलं आहे। यानंतर आपल्या मसाल्याचे जे पदार्थ असतात त्यामध्ये दालचिनी, मिरे, वेलची, लवंग हे जे आहेत हेही मी या पूजेमध्ये आहे ते ठेवलेले आहेत। आणि आपल्याकडे जी धान्य आहेत म्हणजे कोणतीही आपल्याला 5 धान्य आहेत त्याची पूजा आहे ती आपल्याला करायची आहेत, तर ती धान्य आहेत तीही आपल्याला या पूजेमध्ये ठेवून द्यायची आहेत। तर ती धान्य आता मी ठेवते। हे जी 5 किंवा तुम्ही 5 किंवा 7 धान्य ठेवू शकता। यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची धान्य असली तरी आपल्याकडे चालतील, जी आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत त्यामधील आपण कोणतीही 5 धान्य आहेत ते आपल्याला घ्यायची आहेत आणि ती अशा पद्धतीने आपल्याला या पूजेमध्ये आहेत ती ठेवायची आहेत आणि या धान्याची आपल्याला पूजा आहे ती करायची असते। अशा प्रकारे आपण धान्यांची मांडणी केल्यानंतर आपल्याला एक एक फूल आहे ते त्यावरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे, कारण पूजेमध्ये ज्यावेळेस फुलं असतात भरपूर त्यावेळेस ती पूजा आहे ती खूप छान आणि आकर्षित आहे ती आपली अशी दिसते। त्यामुळे अशी फुलं आहेत ती ही आपल्याला अर्पण आहेत ती करून घ्यायची आहेत।
छानपैकी अशी फुलं आहेत ती या धान्यावरती ठेवायची आहेत आणि या धान्यालाही आपल्याला हळदी कुंकू आहे ते व्हायचं आहे आणि याची आपल्याला संपूर्ण जी पूजा आहे ते आपल्याला करून घ्यायची आहे. यानंतर आपण आपली जी पूजा केलेली आहे त्याला आपल्याला दीपधूप आहे ते आपल्याला दाखवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण जी पूजा मांडणी आहे ती करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने नंतर आपल्याला धन्वंतरी देवांना प्रार्थना आहे ती करायची आहे. ती म्हणजे आपल्याला की माझ्या कुटुंबातील सर्वांना निरोगी ठेव, सर्वांना चांगलं आरोग्य दे, अशी प्रार्थना आहे ती आपल्याला करायची आहे. आता या दिवशी आपण ही जी पूजा मांडणी आहे ती आपण दिवसभरामध्ये कधीही आपण ही मांडणी आहे ती करून घेऊ शकतो. आणि नंतर आपण ह्याची जी पूजा आहे म्हणजे जी आपल्याला सेवा आहे ती करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला जो शुभमुहूर्त आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला करायचा आहे. तर या दिवशी शुभमुहूर्त कोणता आहे तर तो मी आता तुम्हाला सांगते की शुभमुहूर्त कोणता आहे. 29 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार संध्याकाळी 6:31 शुभमुहूर्ताला सुरुवात होणार आहे. ते रात्री 8:13 अत्यंत शुभमुहूर्त आहे. या काळामध्ये आपल्याला ही जी मांडणी आहे ती आधी गरज करायची आहे. पण या मांडणीची आपल्याला पूजा आहे ती म्हणजे हळदी कुंकू वाहून आपण पंचोपचारी पूजा आहे ती आपण करून घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला या काळामध्ये सेवा आहे ती करायची आहे. तर सेवा आपण काय करायची आहे तर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम आहे हे आपल्याला पठण करायचं आहे. त्याचबरोबर गीतेचा जो 15वा अध्याय आहे त्याचं वाचन करायचं आहे. जे रामरक्षा स्तोत्र आहे त्याचंही पठण आहे ते आपल्याला करायचं आहे. कालभैरव अष्टक आहे हेही आपल्याला एकदा म्हणायचं आहे. आणि महामृत्युंजय मंत्र आहे तोही आपल्याला म्हणायचा आहे. कारण या दिवशी यमदीपदान हे केलं जातं म्हणून आपल्याला महामृत्युंजय मंत्र आहे हाही म्हणायचा आहे. आणि याचबरोबर धन्वंतरी देवांचा जो मंत्र आहे तोही म्हणायचा आहे. तो तुम्हाला स्क्रीनवरती नक्कीच फ्लॅश होईल. तो तुम्हाला कोणता आहे तो कळेल. तर तो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे 11 वेळा. अशा पद्धतीने आपल्याला ही जी सेवा आहे ती या दिवशी करायची आहे. आता दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा आहे ती कशी करायची आहे. उत्तर पूजा आपण दुसऱ्या दिवशी सकाळी दिवा लावायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, हळदी कुंकू सर्व देवांना अर्पण करायचं आहे आणि देवांना दूध साखरेचा नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे. नंतर आपण ही जी संपूर्ण पूजा आहे ती आपल्याला उचलायची आहे, देवाला प्रार्थना करायची आणि यामधील आपल्याला जे धने आणि जे गूळ आहे तो जो नैवेद्य आहे तो आपल्याला घरातील सगळ्यांनी थोडा थोडा आहे तो ग्रहण आहे तो करायचा आहे. ह्याच्या बाकीच्या वस्तू आहेत त्या आपल्याला घरामध्ये सर्व ठेवून द्यायच्या आहेत. आणि कलशातील पाणी आहे ते झाडाला घालायचं आहे. त्याचबरोबर धन्वंतरी देवांचा फोटो आहे तो आपल्याला काही रोज याला पूजण्याची गरज नसते म्हणून आपण तो ठेवून द्यायचा आहे. कारण आपल्या देवघरामध्ये आपल्याला जेवढ्या देवांची पूजा करणं गरजेचं असते तेवढे देव असतात. त्यामुळं आपल्याला आपल्या देवघरामध्ये गर्दी आहे ती करायची नसते. या फोटोची वर्षातून एकदाच पूजा आहे ती केली जाते म्हणून तो फोटो आहे तो आपल्याला नंतर स्वच्छ पुसून आहे तो एका कपड्यामध्ये गुंडाळून आहे तो ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तो आपल्याला पुढच्या वर्षी उपयोगी येईल. अशा पद्धतीने आणि गणपती बाप्पांच्या लक्ष्मीमातेची मूर्ती आहे ती जागेवरती ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा आहे ती करून घ्यायची आहे. ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.